नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. कोलकात्यामध्ये जो प्रकार घडला आणि आम्ही त्याच्यावर व्हिडिओ केला की ममता दीदींनी स्वतः मुख्यमंत्री असताना प्रत्यक्ष कागदपत्राची चोरी केली, उचलून घेऊन गेले. ईडीनी त्याच्या विरोधामध्ये आता FIR दाखल केलेला आहे आणि पुढची काहीतरी कायदेशीर कारवाई होत राहील. दोन मुद्दे आम्हाला ह्या निमित्तानं परत तुम्हाला जराशे वेगळे असे समोर ठेवायचे आहेत. त्याची फार मोठ्या प्रमाणात चर्चा सगळीकडे चालू आहे. ममतांचं सरकार बरखास्त होईल का? तिथे राष्ट्रपती राजवट लादल्या जाईल का? कारण की पहिल्यांदाच अभूतपूर्व असा पेच निर्माण झालेला आहे कायदेशीर, की एक संविधानिक पदावरती असलेला, मुख्यमंत्री पदासारख्या सर्वोच्च त्या राज्यातल्या पदावर असलेला एक नेता अशा पद्धतीनं पूर्णपणे केंद्राशी असहकार म्हणून, एरवी असहकार म्हणणं वेगळं, पण प्रत्यक्षामध्ये त्यांचं एखादं म्हणजे त्यांचे अधिकारी जिथं काम करतायत त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून ज्या पद्धतीचं वर्तवणूक त्यांनी केलेली ती फार भयानक आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये काय करायचं, मी थोडासा म्हणून म्हणले की वेगळा मुद्दा असा ठेवतो आहे. बऱ्याच जणांचे व्हिडिओ पण आता आलेले आहेत की ममतांचं सरकार म्हणजे बरखास्त होईल, तिथे राष्ट्रपती राजवट लागू होईल. तो थोडासा भाग बाजूला ठेवून मी दुसरं लोकांच्या दृष्टीनं एक मुद्दा तुमच्यासमोर मांडतो. वारंवार विरोधी पक्षाचे नेते, मुख्यमंत्री जर अशा पद्धतीनं आक्रस्ताळेपणा करत असतील, त्याच्यामध्ये अरविंद केजरीवाल, ममता दीदी आणि MK स्टॅलिन तिघं प्रमुख आहेत. या तुलनेनं बाकीचे मुख्यमंत्री विरोधकांचे असलेले एवढा आक्रस्ताळेपणा करत नाही. आणि हे जर वारंवार केंद्रानं सहकार्य केलं नाही, किंवा दिल्लीच्या बाबतीतलं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होते, स्वतःच रस्त्यावरती बसायचे, जेलमध्ये गेले तरी त्यांनी राजीनामा दिला नाही वारंवार. कारण की तिथलं जो पोलीस खातं आहे हे सगळं केंद्राच्या अखत्यारीत असल्यामुळे त्याच्याशी असहकार, हे सगळं वारंवार तुम्ही तुमच्या मतदारांच्या समोर हा मुद्दा मांडत राहील. आता मतदारांना काय पर्याय शिल्लक राहतो? एक तर केंद्रामध्ये यांचं सरकार आणणे, किंवा उलट केंद्राचं जे सरकार आहे ते राज्यामध्ये आणणं. त्या पद्धतीनं लोकांनी दिल्लीला करून दाखवलं. राष्ट्रपती राजवट लागू होईल नाही, भाजप काय करेल हा नंतरचा मुद्दा आहे. पश्चिम बंगालमधले सर्वसामान्य मतदार, मी परत ती विभागणी करून तुम्हाला सांगतो. एक भाजपच्या बाजूचे असलेले मतदार आणि स्वतः ममतांचे असलेले कट्टर मतदार. ह्याच्याशिवाय खूप मोठा वर्ग जो असा सीमेवरचा, बॉर्डरवरचा असतो, काठावरचा असतो, तो परिस्थिती पाहून निर्णय घेतो. जर वारंवार ममता दीदी केंद्राच्या नावानं अशा पद्धतीनं लाथाळ्या झाडत असतील, अशा पद्धतीनं आक्रस्ताळेपणा करत असतील, रस्त्यावरती स्वतः प्रत्यक्ष येऊन ते कागदपत्रच अक्षरशः उचलून घेऊन जात असतील, आणि परत केंद्र कसं करतंय, तर सर्वसामान्य लोक म्हणतील की ठीक आहे, एक तर ह्यांना केंद्रामध्ये बसवा जे शक्य नाही, इंडिया आघाडीच्या नेतृत्वपदी ममता बॅनर्जींना बसवा, हे जे सगळं चाललं होतं ते शक्य झालं नाही. ममता बॅनर्जी स्वतः पश्चिम बंगालपुरत्या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या. राज्यापुरता विषय होता तोपर्यंत ठीक होतं, लोकांनी पण ते स्वीकारलं. मागच्या निवडणुकीत त्यांना प्रचंड मोठ्या बहुमताने निवडून पण दिलं. आता ह्यांचं इंडिया आघाडीपुरता मुद्दा नाही चालला. तुम्ही इंडिया आघाडीच्या नेत्या होत नाहीत, तुम्ही केंद्रामध्ये बसू शकत नाहीत. सलग 3 निवडणुका, 14, 19 आणि 24 या तिन्ही निवडणुकांमध्ये नेतेपदी नरेंद्र मोदीच आहेत आणि सरकार भाजप प्रणित आघाडीचंच आहे. ते जर बदलत नसेल आणि आत्ता निवडणूक आहेत, व्यावहारिक पातळीवरती पश्चिम बंगालचा मतदार काय विचार करेल? जर आपल्याला फायदे पाहिजे असतील शासनाचे, जर आपल्याला तथाकथित जो काही विकास होणार आहे आणि त्याचा जर अडथळा केंद्र आणि राज्याचा संघर्ष असा जर असेल, तर जे केंद्रातलं सरकार आहे ते खाली आणू. असा व्यावहारिक विचार केल्याच्या नंतर त्याचे निष्पत्ती काय होणार आहे? त्याची निष्पत्ती इतकीच होईल की उद्या सर्वसामान्य जे काठावरचे मतदार असतील ते भाजपच्या बाजूने जातील आणि राज्यामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आणतील. ह्याला ममता दीदी काय करणार? हे जे विरोधक ज्या पद्धतीनं बोंबलत आहेत, किंवा मी तुम्हाला थोडंसं अजून समजण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातलं उदाहरण देतो. वारंवार मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, गुजरातच्या घशात घालण्याचा डाव आहे. गुजरात्यांच्या नावानं बोंब मारायची, अदानी अंबानीच्या नावानं बोंब मारायची, मोदींच्या नावानं बोंब मारायची, हे सगळं ठाकरे बंधू करतायत सध्या. आता लोक काय करतील ओटी? जसं केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, मुंबईच्या महानगरपालिकेत तरी हे कशाला पाहिजेत मग उद्या? कारण की हे परत बोंबलत बसतील, आम्हाला हे करू दिलं गेलं नाही, आम्हाला ते करू दिलं गेलं नाही. लोकांना नाकर्तेपणा ऐकण्याची हौस नाही.
निवडणुकीचा प्रचार म्हणून थोडा काळ आपण समजू शकतो, पण तुला बाबा तू लग्न केलेलं आहे तेव्हा तू संसार करावा, तुला पोरं बाळ व्हावीत ही अपेक्षा असते. तू कुठल्याही कारणानं मला संसारच कसा करू दिला जात नाही आणि बाकीचं मी काही ते बोलत नाही. आणि मग त्याच्यामुळे तुम्ही इतरांवरती दोष देऊन चालत नाही. लोक असं म्हणतील की तू बुळा आहे, तू असमर्थ आहे, तुला संसार करता येत नसेल तर डायव्हर्स घे, तुझ्या बायकोचं आम्ही लग्न दुसऱ्याशी लावून देतो. त्या पद्धतीनं उद्या इथे लोकशाहीमध्ये दर 5 वर्षानंतर लोकांना ही संधी असते. समोरचं सरकार त्यांना आवडणारं आहे म्हणजे पक्ष किंवा न आवडणारं आहे ह्याच्यापेक्षा जास्त मुद्दा असतो व्यवहारी पातळीवरचे. हे सरकार मला आवडतं आहे पण ते काही कामच करत नाही. फार माझा सज्जन नवरा आहे पण बुळाच आहे, तो काही कामालाच नाही, तर त्याचा संसार होत नसतो. तशा पद्धतीनं ममता दीदी असो, अरविंद केजरीवाल असो, M.K. स्टॅलिन असो, हे जर आक्रस्ताळपणा करून त्यांची जी विहित कर्म आहे ती न करता फक्त केंद्रावरती बोट दाखवणार असतील तर जसं दिल्लीमध्ये घडलं ते उद्या कलकत्त्यामध्ये आणि त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये म्हणजे चेन्नईमध्ये घडलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. त्याला दुसरा एक अजून मुद्दा आहे. अगदी याच पश्चिम बंगालला लागून असलेलं पलीकडं ईशान्येमधलं आसामसारखं राज्य किंवा त्रिपुरा हे 2 राज्यांचा भाजपचा काही संबंध नव्हता. हेमंत बिस्व शर्मासारखा नेता काँग्रेसचा असलेला जो राहुल गांधीकडे गेला आणि ते जे काही पिद्दी कुत्र्याचं प्रकरण घडलं सगळ्यांना माहिती आहे. आणि शेवटी कंटाळून लोकांनी त्या काँग्रेसला बाजूला ठेवलं. हा भाजपमध्ये गेला, ह्याचं नेतृत्व मान्य केलं. सर्वानंद सोनोवाल आधी मुख्यमंत्री, नंतर आता प्रत्यक्ष हेमंत बिस्व शर्मा तिथं सलग दुसऱ्यांदा भाजप निवडून येऊन मुख्यमंत्री झाले, आता तिसऱ्यांदा निवडणूक होऊ घातलेली आहे. म्हणजे जर तुम्ही वारंवार हेच करत राहिला, त्रिपुरामध्ये सुद्धा डाव्यांची सत्ता होती, डाव्यांचा तो गड होता, ममताचे पण तिथं काही वेळा उमेदवार निवडून आलेले आहेत, पण हे सातत्यानं नकारात्मक पद्धतीनं वागत राहिले. त्या लोकांना वाटलं की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एकच सरकार दिलं तर निदान ही तरी तक्रार येणार नाही आणि ज्या काही प्रत्यक्ष गोष्टी घडणार असतील त्या घडतील. तर ही 2 उदाहरणं अतिशय समोरची. तिसरं तर मी सांगितलं दिल्लीच. वारंवार बॉम्ब केल्याच्या नंतर लोकांनी शेवटी एकच सरकार निवडून दिलं. अजून एक उदाहरण मी तुम्हाला जम्मू काश्मीरचं सांगतो. वारंवार केंद्राच्या नावानं बॉम्ब मारायच्या महबूबा मुफ्ती सारख्यांनी तर 370 हटल्याच्या नंतर तिरंगा उठाने के लिए कंधे भी नहीं रहेंगे, खून की नदियां बहेंगी सगळं बोलून झालं, सगळा विरोध करून झाला. आत्ताच्या परिस्थितीतली गोष्ट अशी आहे की उमर अब्दुल्ला यांनी भाजपच्या विरोधातच निवडणूक लढवली होती, काँग्रेसला बरोबर घेऊन निवडणूक लढवली होती. निकाल लागला आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे काँग्रेसचं काहीच खरं नाही, न त्यांना मंत्रिमंडळात जागा दिली आणि आता तर त्यांनी सरळ सरळ इंडिया आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्र आपली वाटचाल कशी असेल हे सुचवायला सुरुवात केली. कारण की त्यांना प्रत्यक्ष त्या काश्मीरमध्ये केंद्राचं सहकार्य असल्याच्या शिवाय सरकार चालवताच येत नाही. हा धडा ममता घेणार नसतील. आता हे तर म्हणलं ना की म्हणून आम्ही ते शीर्षक दिलेलं आहे की शिशुपालाचे 100 अपराध भरत आलेल्याच्या नंतर त्याचा अंत फार जवळ असतो. ममतांची वाटचाल राजकीय दृष्ट्या 100व्या अपराधाकडे चालू आहे. त्याच्यामुळे त्यांचा राजकीय अंत केंद्रानं राष्ट्रपती राजवट लावून करो, नाही तर सर्वसामान्य लोकांनी प्रत्यक्षामध्ये मतदान विरोधात करून करो, पण तो राजकीय अंत मात्र नजीकच्या काळात होईल याचं आश्चर्य वाटून घेऊ नका. इथेच थांबूया. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज